नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत. शाहूवाडीतील दरोड्याचा पर्दाफाश. परजिल्ह्यातील 5 आरोपी अटकेत. 5,32,000चा मुद्देमाल जप्त. शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर परिसरात घडलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसात छडा लावत परजिल्ह्यातील 5 आरोपींना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वाहनं, रोख रक्कम व हत्यारं असा सुमारे 5,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जून 2026 रोजी मध्यरात्रीनंतर शित्तूर येथील पाटीलवाडी परिसरातील एका घरात 7 ते 8 जणांच्या टोळीनं जबरदस्तीने प्रवेश केला. घरातील महिलेला व तिच्या मुलांना मारहाण करून सोन्याचं मंगळसूत्र तसेच रोख रक्कम हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्वतंत्र तपास पथकं तयार केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करताना आरोपींचा माग सांगली व धाराशिव जिल्ह्यापर्यंत पोहोचला. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी संतोष प्रभाकर कुराडे, राहणार अंकलखोप, जिल्हा सांगली, प्रवीण राजाराम मोरे, राहुल उत्तम देवकर, निहाल शफीक शेख आणि शंकर प्रकाश भोसले यांना ताब्यात घेतलं. आरोपींकडून रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट व अल्टो कार तसेच हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काहींवर यापूर्वीही दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. प्रकरणाचा पुढील तपास शाहूवाडी पोलीस ठाणे करीत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक अजित सेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अतिश मेहत्रे तसेच त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.